नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. सगळ्यांच्या आपण कर्ज झालं, लग्न झालं, त्याच दृष्टीनं सगळ्यांच्या आपल्या फॅमिलीमध्ये महत्त्वाचा प्रश्न हा आहे, तो म्हणजे स्वतःचं घर. स्वतःचं घर होण्यासाठी काय केलं पाहिजे, काय उपाय केले पाहिजे किंवा कोणते क्रिस्टल्स वापरले पाहिजे याच्यावरची माहिती आज आपण बघूया. तर आपल्याला बघायचं आहे की कोणते कोणते उपाय जर आपण केले, असे छोटे छोटे पण अतिप्राचीन उपाय जर आपण केले, तर आपल्याला घराचे योग हे आपले सक्रिय होतात कुंडलीमधला. किंवा आपण भाड्याच्या घरात जरी आत्ता राहत असू तरी त्याचे सुद्धा दोष आपल्याला नवीन घर तयार करण्यासाठी येत असतात. मग काय केलं पाहिजे अशा वेळी हे आपण बघूया. मंगळ ग्रह हा भूमी मिळवण्यासाठी किंवा घर मिळवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. सगळ्यात पहिला उपाय मी मागं पण सांगितलाय, तो म्हणजे एक मातीचं घर आणून ते आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवावं, किंवा बरेच सारे उपाय त्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. तर मंगळवारचे उपाय सांगते तुम्हाला. मंगळवारचे लाल तांब्याचे नाणे हा उपाय मंगळवारी सकाळी करायचा आहे. कपड्यामध्ये एक तांब्याचे नाणे बांधून ठेवायचे आहे आणि ते घराच्या ईशान्य दिशेला ठेवायचं आहे. कपड्यामध्ये नाणं बांधून झाल्यावर त्याला उदबत्ती, फूल, अक्षदा ओवाळायचे आहेत आणि त्यानंतर घरासंबंधी जे काही तुम्हाला अडचणी येत आहेत, हे सगळ्या अडचणी त्याला सांगायचे आहेत आणि नंतर ते ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. रोज त्याला उदबत्ती दाखवायची आहे. लवकरात लवकर आपले मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आपलं घर व्हायला मदत होतं. त्याचप्रमाणे चांदीच्या छोट्या पत्र्यावर आपल्या स्वप्नातलं जे घर आहे किंवा कुठलं घर तुमचं घ्यायचं ठरलं आहे, त्या घराचा चांदीचा पत्रा घेऊन त्याच्यावर तुम्ही हिरव्या पेननं सुद्धा काढू शकता किंवा सोनाराकडनं सुद्धा घराचं चित्र त्याच्यावर काढून घेऊ शकता. आकाराचा छोटा तुकडा आणून तो पूजा घरामध्ये ठेवावा. रोज त्याची पूजा करावी. रोज त्याला माझ्या घरासाठी मी हे सगळं करत आहे हे सांगावं. हळूहळू आर्थिक स्थिरता वाढेल आणि घरासंबंधीचे व्यवहार व्हायला सुरुवात होईल किंवा घरासाठी पैसा साठायला तुमच्या सुरुवात होईल. घर झाल्यावर ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या चांदीमध्ये तुम्ही काही भर घालून एखादा देव वगैरे करू शकता. त्याचप्रमाणे जुन्या जमिनीमधली माती म्हणजे किंवा नवीन जमिनीमधली माती, ज्या ठिकाणी तुम्हाला अपार्टमेंट घ्यायची, ज्या ठिकाणचं घर घ्यायचं, त्या ठिकाणची थोडीशी माती किंवा एखाद्या स्वप्नातल्या घरापसली माती कोणतीही चालेल, XYZ, पण आपल्याला तिथे राहायचं आहे, नवीन बिल्डिंग असावी, या प्रकारची माती आणावी आणि आपण म्हणजे जिथलं घर घ्यायचं आहे तिथली माती आपण उचलून आणावी आणि आपल्या राहत्या घराच्या तुळशीमध्ये टाकावी. त्यामुळं सुद्धा त्या घराचे योग या घराला चालून येतात आणि पैसा म्हणा, कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर होतात. जर तुम्हाला तुळशी टाकायची नसेल तर ती एखाद्या लाल कापडाच्या पुरसुंडीमध्ये ती माती बांधून देवघरात ठेवली आणि रोज तिची पूजा केली, रोज तिला दीप धूप सगळं दाखवलं, तर भूमीदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि लवकरात लवकर आपली घर व्हायला मदत होते. हे कुठपर्यंत करायचं? आपलं घर होईपर्यंत करायचं. नंतर आपल्या घरामध्येच ती माती कुठेतरी झाडामध्ये वगैरे अर्पण करायची घर झाल्यावर. दक्षिण दिशेला तुम्ही ज्या आत्ता घरामध्ये राहत आहात त्या घरामध्ये दक्षिण दिशेला खूप जर भारदस्त सामान तुम्ही ठेवलं असेल, जड सामान जसं कणग्या असतील आपल्या, कपाटं असतील आपली, असं जर दक्षिण दिशेला ठेवलं असेल तर घरप्राप्तीचे योग मंदावतात. भले ते घर तुमचं आत्ता भाड्याचं असो तरी सुद्धा ते योग मंदावतात. म्हणून मोठ्या वस्तू या पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला हलवा, म्हणजे घराचे योग किंवा घर जे हवंय तुम्हाला ते सगळं चालू होईल. गुरुवारी घराच्या जर तुम्ही एखादा तुम्हाला नकाशा मिळाला असेल किंवा मी मगाशी सांगितलं की पत्र्यावर तुम्ही एक घर तयार करू शकता, त्याप्रमाणे पत्र्यावर जे घर तयार करू शकता तुम्ही, त्याला त्या नकाशावर, पत्र्यावर केलेल्या नकाशावर किंवा कागदावर एक तयार करू शकता. त्याला हळदीचा टिळा लावावा. त्याचप्रमाणे गुरुवारी त्यातलीच हळद काढून आपल्याही मस्तकी लावावी, माता लक्ष्मीला सुद्धा लावावी आणि लक्ष्मीचे स्मरण करून कल्पित नकाशावर हे माझं घर झालं आहे या प्रकारचं इमॅजिन करावं आणि परत तो पत्रा असेल चांदीचा किंवा तुम्ही कागद घेतला असेल तो देवघरात ठेवून द्यावा. हे दर गुरुवारी करत राहिला तर लवकरात लवकर घर व्हायचे चान्सेस आपल्या पत्रिकेमध्ये येतात आणि लवकरात लवकर घर हे होतं. गाईला गुरुवारी गहू आणि पिवळे फूल, गहू, गूळ आणि पिवळे फूल हे जर आपण अर्पण केलं तर घर मिळण्यासाठी हा सगळ्यात छोटासा पण मोठा
फायदा देणारा हा उपाय आहे. तर हे सगळे उपाय तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे स्वतःच्या घरासाठी क्रिस्टलची शक्ती सुद्धा वास्तू आणि ज्योतिष शास्त्रामध्ये उत्तम मानली जाते. घरप्राप्तीसाठी सर्वाधिक उपयोगी येणारे क्रिस्टल म्हणजे ग्रीन अव्हेंचरियन क्रिस्टल हा भूमी, संपत्ती आणि स्थिरता यासाठी उत्तम मानला जातो. तर घर मिळवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर ग्रीन अव्हेंचरियन जरूर वापरावा. पायराइट क्रिस्टल ईशान्य कोपऱ्यामध्ये जर पायराइटचा मोठा क्रिस्टल आपण ठेवला आणि किंवा अजून एक त्याच्याबरोबरच ग्रीन अव्हेंचरियन सुद्धा ठेवला तर किंवा तो प्रवेशद्वाराजवळ ठेवला म्हणजे कुठेही ठेवू शकता. क्रिस्टलला दिशा नाही आहेत फारशा, त्यामुळे क्रिस्टल कुठेही ठेवू शकता. जुन्या घराच्या प्रवेशद्वारासमोर जर ठेवला, त्याबरोबर पाण्याच्या कलशामध्ये जर ठेवला, 4-5 प्रकारे तुम्ही ठेवू शकता आणि ठेवला तर तुम्हाला घर होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात होतात. गुरुवारी किंवा शुक्रवारी नियमित विघ्नहरण मंत्रचा पाठ केला तरी सुद्धा घर लवकर व्हायला मदत होते. आपण आणखीन कोणते कोणते क्रिस्टल घरामध्ये वापरू शकतो, हातामध्ये वापरू शकतो किंवा काय, तर सिट्रीन वापरू शकतो, रोज क्वार्ट्ज वापरू शकतो, रेड ग्रीन जेट वापरू शकतो, ग्रीन अव्हेंचरियन वापरू शकतो, सिट्रीन वापरू शकतो. तर हे सारे क्रिस्टल आपल्याला घरप्राप्तीसाठी उत्तम मानले गेले आहेत. तर या सर्व क्रिस्टलचं आपण आता घर तयार होण्यासाठी ब्रेसलेट बनवलेलं आहे. मग ज्याच्या नावावर आपल्याला घर घ्यायचं आहे त्याच्या नावावर हे ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता. त्यामुळं आपल्या पत्रिकेतला जो घर होण्याचा रिकामा असतो, रकाना असतो, तो पॉवरफुल व्हायला मदत होते. ते ग्रह तारे पॉवरफुल व्हायला मदत होते. कारण ग्रह मजबूत असतील तरच घर होतं, मंगळ मजबूत असेल तरच घर होतं, शुक्र मजबूत असेल तरच लक्झरी लाईफ जगायला मिळते. त्यामुळं हे जे तुम्हाला आता नवीन ब्रेसलेट म्हणजे आपली स्वतःची वास्तू होण्यासाठीचं ब्रेसलेट तयार करत आहे आपण, तर ते सुद्धा तुम्हाला घेऊन तुम्ही तुमच्या घराची स्वप्न पूर्ण करू शकता. जर यापैकी तुम्हाला काही आवडलं असेल, काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. कसा वाटला हा व्हिडिओ हे पण जरूर सांगा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.